महाशिवरात्रीला स्त्री आणि पुरुषांनी घरात पाळा महत्त्वाचे 9 नियम. नमस्कार मैत्रिणींनो, महाशिवरात्री हा भगवान शिवाचा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, जप, उपवास आणि नियम पाळले तर अनेक जन्मांची पाप नष्ट होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, महाशिवरात्रीला घरात नेमके कोणते नियम पाळायचे? स्त्री आणि पुरुषांनी काय करावे आणि काय करू नये? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे 9 अत्यंत महत्त्वाचे नियम, जे प्रत्येक शिवभक्ताने पाळायलाच हवेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तेव्हाच तुम्हाला हे 9 महत्त्वाचे नियम समजतील. नियम पहिला, सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. स्वच्छ स्नान करूनच शिवपूजेला सुरुवात करावी. शक्य असेल तर गंगाजल किंवा तुळशी टाकून आंघोळ करावी. नियम दुसरा, उपवास पाळणे. महाशिवरात्रीला उपवासाला खूप महत्त्व आहे. फळाहार, दूध किंवा साधा उपवास करून पूर्ण दिवस शिवनामस्मरण करावे. उपवासामुळे मन आणि शरीर दोन्ही शुद्ध राहते. नियम तिसरा, शिवलिंगावर योग्य वस्तू अर्पण करा. शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, धतुरा, भस्म अर्पण करावे. बेलपत्र तुटलेले नसावे आणि बेलपत्र केव्हाच उलटे ठेवू नये. नियम नंबर 4, ओम नमः शिवाय जप. या दिवशी शक्य तितका ओम नमः शिवाय मंत्र जप करावा. हा मंत्र जीवनातील संकट दूर करून मनाला शांती देतो. नियम नंबर 5, रात्री जागरण. शिवरात्रीला रात्री जागरण करून भजन, कीर्तन, शिवा कथा ऐकणे खूपच पुण्य मानले जाते. यामुळे भगवान शिवाची विशेष कृपा मिळते. नियम नंबर 6, तामसिक अन्न टाळा. या दिवशी मांस, मद्य, लसूण, कांदा यांसारखे पदार्थ खाऊ नयेत. सात्विकता राखणे खूपच गरजेचे आहे. नियम नंबर 7, वादविवाद अजिबात करू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी घरात भांडण, राग, अपशब्द टाळा. शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवा. नियम नंबर 8, पती-पत्नीने पवित्रता राखावी. या दिवशी ब्रह्मचर्य पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे पूजेचे फळ अनेक पटींनी वाढते. दानधर्म करा. गरजू लोकांना अन्न, कपडे आणि शक्य तेवढी तुम्ही मदत करा. दान केल्याने शिवकृपा लवकर प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, हे होते महाशिवरात्रीला पाळायचे 9 महत्त्वाचे नियम. हे नियम श्रद्धेने पाळले तर भगवान शिव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील आणि घरामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी नांदेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दादा आणि दीदींनो, आपल्या व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.
हर हर महादेव, ओम नमः शिवाय, सदैव तुमच्याशी पाठीशी राहावोत.